कन्या सासुराशी जाय, कन्या सासुराशी जाय, मागे परतोने पाये, तैसे झाले माझा जीव केव्हा भेटसे केशव. चुकलिया माय, चुकलिया माय बाळ हुरु हुरु पाहे, तैसे झाले माझा जीव केव्हा भेटसे केशव. जीवना वेगळे मासुळे, जीवना वेगळे मासुळे, तैसा तुका तळमळे, तैसे झाले माझा जीव केव्हा भेटसे केशव. हे गुरु ब्रह्मा, हे गुरु विष्णु, हे शंकर भगवान आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. वस्तू प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवे करता निवडलेला अभंग संत श्री ज्योतगुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवे करता निवडलेला विठाल. सर्वांची म्हणून जे आपल्या घरामध्ये पूजा करतात विठ्ठल एवढा मोठा सोहळा करण्यासाठी भाग्य पाहिजे. ज्याला भाग्य नाही ना तो माणूस करू शकत नाही. तुमचे भाग्य तुम्हाला असे राजू मामा भेटले. जोरदार टाळी वाजवा. म्हणून भाग्यवंत गैरी भजन पूजन, भाग्यवंत वर्षाचं तप आहे. नाही आमचं काय चाललंय तुम्हाला कळा, तुमचं काय चाललंय आम्हाला कळना. महाराजांनी म्हणायचं रामाला खूप त्रास झाला, मग तू का कणतो? कृष्णासारखा फ्रेश राहावे झालं. प्रतिपाद्य विषयाचा आहे की अभंग ज्योतगुरु तुकोबारायांचा. हे अभंगातून ज्योतगुरु तुकोबाराय भक्ताचा आणि देवाचा अभंगाद्वारे वेथार्थ वर्णन करतात विठ्ठल.
उदाहरण घ्या. नामदेवरायचे वडील दामू शेट्टी घरी नव्हते तेव्हा नामदेवरायच्या आईने सांगितलं, नामदेवा तू देवाला निवेद्य खाऊ घालू नये. आता आपल्या काय म्हणते बरं, काय पिस्तोले उठ उठ. आता आपले काय म्हणते, देवाला नैवेद्य दाखवून ये, फक्त डोळ्या पुढे दाखवून खाऊ घालू नको, दाखवून ये. नामदेव महाराजांनी सांगितलं देवाला नैवेद्य खाऊ घालू नये. नामदेवराय निघाले, देवाची पुढे नैवेद्य ठेवला, देव का खायला तयार नाही. नामदेव महाराजांना वाटलं रोज माझे वडील तर दामू शेट्टी देव खातो, पण आज मी आला तेव्हा खात नाही, आपले काय. तर नामदेव महाराजांनी देवाला शपथ घातली, देवा तू जर माझ्या हातचा निवेद्य नाही खाला ना, मी तुझ्याच पायवती माझा प्राण अर्पण करेन. पाषाणाची मूर्ती थरथरा कापते, दगडाची मूर्ती म्हणून पाषाणाची मूर्ती थरथरा कापते, पाषाणाची मूर्ती थरथरा कापते, पाषाणाची मूर्ती थरथरा कापते, पाषाणाची मूर्ती थरथरा जेवते मागते नाम्यासमे. एवढी ताकद होती पाषाणाची मूर्ती, दगडाची मूर्ती खाऊ शकते का? ओ चष्मलाजी माय खाऊ शकते, पण नामदेव महाराजांना चमत्कार केलेला पहा. म्हणून महाराज म्हणतात, कोण कहताय भगवान खाते नाही, नामदेवराय के तरह तुम खिलाते नहीं. कौन कहता है भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. कौन कहता है भगवान सोते यशोदा की तरह हम सुलाते नहीं. कौन कहता है भगवान रोते नहीं, राधा रानी की तरह हम प्रेम करते नहीं. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया का,
हातात काठी असते, काठी लपवलेली अशी असते आणि उजव्या हातात भाकरी. भाकरी ते कुत्र जवळ आलं, भाकरी माग करायचं आणि काठीचा डोका टाकायचा. असंच आहे ना. ज्या अर्थी कुत्रा खात नाही, देव तर काय, देव तर सोडून टाका. खाऊ घालण्या म्हणे प्रेम असलं पाहिजे म्हणून तेवढंच नाही, नामदेवाचं कीर्तनात नाचले. कोण नाचले? नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. डीजे पुढे चुम्मा दे पप्पी दे बारूला तुमची फाटलेली मागून ना खिचडी फाटे. पुढच्याला म्हणतो फडून टाके. मग ही कोण शिवी लई चित्र. सोनू तुझ्या माझ्यावर भरोसा नाही कर, बापाचाच नाही सोनूचा कसा राहील. बाई वड्या राहतो भाड्याच्या घरात. बाईला म्हणतो मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय. शेण वडवड तुझ्या लय चित्र आलं. बाबूराव इथं घेत नाही ताल कुठेला, तिथंच कदा होतो प्यायला भेटतं ना बाबूरावला. ते असतंय गळूनच पाणी, गळूनच पाणी कशाला दवलीला नागायचं बिल्लं मुतलं छडीत. इथं नाचलं पाहिजे, इथं देव नाचतो. नाचू कीर्तनाचे रंग, जय हो. नाचू कीर्तनाचे रंग, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी.
किती सुंदर पकवाज वाजवत आहे डबल टाळी वाजव जोरदार. आता तुमच्या या चिंचोली गावामध्ये आता डीजे लावायची काही गरज आहे का? तू राजू मामा कुठे गेले? डीजे लावायची काही गरज आहे का? इथं डीजे आला ना, काय डीजे डीजे येत नाही. मोठे पोरं जिंदगी नाश करायचं शेमडी झाली पोरं. येडपट कुठले विठाल विठाल विठाला 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 आणि तेवढंच नाही, संतांचा आणि देवाचा आतुरत प्रेम आहे. तुम्ही म्हणाल ते कस काय? तुम्ही म्हणाल संत तर भरपूर आहे, पण त्याच्या बदले संत कोणते? जेव्हा तुकोबरा आषाढी वारीला जायचे, गेल्या गेल्या चंद्रभागेमध्ये स्नान करायचे. चंद्रभागे स्नान तुका म्हणे हे चिराण. चंद्रभागेमध्ये स्नान करायचे, मग पुंडली करायचे, दर्शन घ्यायचे, मग भगवंताकडे जायचे. पुन्हा वारी संपल्यावर पुन्हा अजून दर्शन करायचे, पुन्हा वारी संपल्यावर पुन्हा दर्शन करायचे, पुन्हा वारी संपल्यावर पुन्हा अजून दर्शन करायचे. पुन्हा एकादशी, द्वादशी, चतुर्दशी, गोपालपूरचा काला झाला, पुन्हा शेवटचं दर्शन करायचे, मग पुन्हा कार्तिकी वात्राला यायचे, पुन्हा अजून दर्शन करायचे. मग तुकोबारांचे आश्रम वारी संपल्यावर शेवटचं दर्शन कार्तिकी वात्रा झाल्यावर तुकोबारांचे आश्रू भरून यायचे. तुकोबाराय म्हणायचे, झाले दर्शन तुझ्या आता, हे तो माघारी पंढरीनाथा. पण देवा निघालो, वाचून जगून आलो तर बर का, येतो बर का देवा, येतो बर का देवा, येतो बर का. पाऊल टाका गावाकडे बघावं देवाकडे, पुन्हा अजून पाऊल टाका गावाकडे बघावं देवाकडे. देव म्हणू लागले, तुकोबा पाऊल टाकता गावाकडे बघता माझ्याकडे असं का करता? देवा माझी अशी अवस्था झाली जसं मुलगी मायर. अभंगाच्या प्रथम चरणा सांगा.
परतुनी पाय, कन्या सासूराशी जाए मागे परतुनी पाय। कन्या जब मायर छोड़ते पिता को पड़क पड़क के देखती है, एक पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते, दुसरा पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते। ही निस्वार्थ प्रेम ही मुलगी बापावरती करत असते, हे निस्वार्थ प्रेम। कन्या जब मायर छोड़ते पिता दीवार पे पटक 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 के लढता है। येरी लढणार नाही त्याचं कारण आहे, एकुलता मुलगा जरी मरण पावला त्या मुलगाच्या मरण बाप लढू शकत नाही। मुलगी जर सासरला नांदायला जात असते ना, बाप लल्ल्याशिवाय राहत नाही। ही निस्वार्थ प्रेम। तुम्ही म्हणाल ते कस काय, मुलगा का करू शकत नाही? तुम्ही मुलाला विचारा। काय नाही महाराज, 50 वर्षच आप आहे, एकदा म्हातारा मेल अख्खी तिजोरी आपली। मुलगी तशी नाही महाराज, जिस घर को मैं 25 साल मेरा 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 करी हूँ ना, मेरे को पता है सब छोड़ के जाना पड़ेगा तब भी प्रेम करती हूँ। हे निस्वार्थ प्रेम ही मुलगी बापावरती करत असते। तुम्ही म्हणाल ते कस काय, तर सांगतो भयंकर विठाल। कल्पना करा, 14 वर्षाची मुलगी शाळेतून जर घरी आली ना, पहिली चौकशी करते आहे, आज बाबा जेवले का ग? नाहीये बेटे, सकाळपासून चहा घेतले नाही, ते कॉफी घेतले नाही, आणि ते नाश्ता केले नाही, आणि ते तिथेच बसून आहे। तू घ्यायचो काय गाय, आज माझा जन्मदाता बाप उपास आहे, मी नाही जेवणार। ज्या दिवशी बाप जेवत नसतो ना, त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते। सध्या खालचे वेळेस बाबाला आग्रह करते, बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या हो बाबा, बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या। बाप जेवत नसतोय, मुलगी मुळू मुळू लढत असते। संध्याकाळचे 11 वाजून देते, आख्या घराला झोपू देते आणि आपल्या बापाच्या खोलीत जाते। बापूरच्या तोंडावरचं पांघरण काढते, बाप डोळे कुठं पाहतात तर काय मुलगी खालीस बेटी खालीस। बाबा बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा, बाबा हातपाय चपून देऊ का बाबा, बाबा डोकं दाबून देऊ का बाबा, बाबा खायला करू का देऊ का बाबा, बाबा डॉक्टर बोलू आणू का बाबा। अख्ख्या घराचे काळजी करते ते मुलगी फक्त बाबा। बाप लढतून उठून बसला, मुलीला कवटाला, मुलीने विचारलं की का लढता बाबा, का लढता? बेटी जेव्हा माझी माय मेली ना, तेव्हा मी 2 वर्षाचा होतो, तेव्हापासून मला सुख भेटलं नाही बेटी। तू कधी कधी येतेस, माझ्या तोंडावरून हात फिरवतेस, मला असं वाटतं की पांडुरंगा ही माझी लेक नाही, ही माझी मायच माझ्या पोटी जन्माला आली की काय। म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी बापाचं वय 50 असू द्या, जेवढेच ती नवरीचे कपडे पदार्पण करते ना,
त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पाया पडण्यासाठी खाली वागतो. त्यावेळे कडकडून मिठी मारते, सांगते, दादा तू या घरचा करतायस रे दादा. दादा तू जर काम केलं ना दादा अख्खा परिवार जगेल. आणि तू जर तुझ्या बायकोचं ऐकून वेगळं झालं ना रे दादा अख्खा परिवार वारेवर पडेल रे दादा. अख्खा परिवार वारेवर पडेल. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे. जेव्हा ती मुलगी बाप्पाकडे ते बाप्पाला कडकडून मिठी मारते, सांगते, बाबा बाबा येतो बर का, बाबा येतो बर का, बाबा येतो बर का. अरे तो बाप त्या खांब्याच्या मागे जाऊन डसा डसा लढतो. तो बाप आहे का लढणार नाही बा. आपण जर कुठं कीर्तनाला गेलो ना आपली जर चप्पल विसरली ना चप्पल आपण 3 वेळेस पाहतो. अहो इथं ठेवली होती, इथं ठेवली होती. ज्या बापानं तर आताच्या पोळ्यासारखं सांभाळ केलं, ज्या बापानं नानाचं मोठं केलं, ज्या बापानं बोतरून चालवायला शिकवलं तीच मुलगी आहे सासरला नांदायला जात असते. का लढणार नाही बा. जेव्हा ती मुलगी एक पाऊल पुढे टाकते मागे परतून पाहते, पुन्हा अजून दुसरा पाऊल पुढे टाकते मागे परतून पाहते. म्हणून कन्या सासुरासी जाये जाये, कन्या सासुरासी जाये हो, कन्या सासुरासी जाये जाये, कन्या सासुरासी जाये. कन्या सासुरा
मागे परतुनी पाये तसे झाले माझे देवा मोठे तसे केले सासूराची जाये मागे परतून पाये त्याचे झाले माझा तेव्हा भेटसी केशवा कन्या सासूराची जाय मागे परतुनी पाय ही निस्वार्थ प्रेम ही मुलगी बापावरती करत असते. तुकोबाने म्हणतात देवा माझी अशी अवस्था झाली जसं मुलगी माहेर सोडताना होते तशी माझी पंढरपूर सोडताना अवस्था झाली. तुकोबाने म्हणतात चंद्रभागा आमची बहीण आहे, पुंडरीकर आमची बंधू आहे, रुक्माई आमची माई आणि जगाचा बाप पांडुरंग परमात्मा आमचा बाप आहे म्हणून म्हणतात माहेर संताचे माहेर संताचे म्हणून म्हणतात माहेर संतांचे नामया स्वामी केशवाचे. हे संतांचं पंढरपूर आहे, संतांचं माहेर आहे. मग देव म्हणू लागले तुकोबाराय असं करा महिन्यातून 4 वेळा तरी या. शक्य नाही देवा. वर्षातून 2 वेळा तरी या. शक्य नाही देवा. वर्षातून 2 वेळा तरी येते म्हणजे कधी आषाढी कार्तिकी विसरू नका मग. आषाढी कार्तिकी विसरू नका आषाढी कार्तिकी विसरू नका आषाढी कार्तिकी विसरू नका आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांग तसे गुज पांडुरंग विठ्ठल
त्याचं कारण आहे. सांगतो भजन करा विठाला. विठाला गेल्या गेल्या चंद्रभागेमध्ये स्थान पुंडलिकरायचे दर्शन का. त्याचं कारण आहे. जेव्हा पुंडलिकरायने एका दिवशी आपल्या आईवडिलांना मांडीवरती झोपलेल्या अवस्थेत आहे, पांडुरंग परमात्म्याने विचार केला, परीक्षा घेण्याची ठरवली. ती मवळ माशाची माशी पुंडलिकरायच्या मांडीमध्ये घुसवली. पुंडलिकरायची मांडी भंबाळ रक्त उलटू लागलं. तेव्हा देव म्हणू लागले, परीक्षा घेण्यामध्ये काय मजा नाही. ही फक्त आई बापाच्या सेवामध्ये ताकद आहे. एवढी हाले ना सुद्धा, बोले ना सुद्धा, फक्त अशीच बसले. जर उठतील हलतील, मी जर हलो तर माझे आई वडील उठतील, मला पाप लागल. पुंडलिकरायने खण सुद्धा हल्लेत नाही. एवढी ताकद ही आई बापाच्या सेवेमध्ये आहे. पुंडलिकरायने आपल्या आई बापाची सेवा करून देवाची भक्ती केली. विठ्ठला व्यवस्था करतो. तर पुंडलिकरायने आपल्या हाताजवळची येड घेतली आणि फेकून दिली. ती विठेवरती उभा टाकला. तो सगळ्याचा पाप. काही चिंता करायची नाही. आता कीर्तन कंतन संपणार, तुम्ही मेलं म्हणजे मरणार नाही. म्हणजे फक्त काहीच टेन्शन घ्यायचं नाही. जे विठेवरती उभा तो सगळ्याचा पाप. म्हणून आई बापाची सेवा करा, आई बापाची सेवा करा, विठ्ठल येई घरा. आई बापाची सेवा करा, विठ्ठल येई घरा. आई बापाची सेवा करा, विठ्ठल येई घरा. विठ्ठल येई घरा, विठ्ठल येई घरा. विठ्ठल येई घरा, विठ्ठल येई घरा. विठ्ठल येई घरा. विठ्ठल येई घरा, विठ्ठल येई घरा. आई बाबाची सेवा करा, 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 विठ्ठल येई घरा. एवढी ताकद आहे म्हणजे इथं देव प्रत्यक्षात नाचतंय. म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आई वडील हे देवता आहे. ह्या जगतवामध्ये आई वडिलांना मानतो कोण? स्वामी तिने जगाचा आई बिना भिकारी. अहो आल्या रात्र्या उठणार कोण? आई. जेवायला बनणार कोण? आई. पप्पा जेवायला बसले, 2 घास खाला आणि आपल्या आईला विचारला, आणि कुणी केली भाजी? त्याच्या आईनं काही बोललं नाही. काही बोलावं तर पप्पा होता चॅप्टर उठून जाईल. एवढा बोरपाप कुठेच नाहीये. पप्पा पुन्हा आपल्या आईला विचारला, कुणी केली भाजी? त्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला, मी नाही केली. मग कोणी केली? तुझ्या बायकोने केली. पप्पा म्हणला, बायकोने केली होय? म्हणजे पुरुष म्हणलं तर मला बायको म्हणले काटात बसतो का? आणि आई म्हणले की असा बसतो. आणि म्हातारा झाले, येमा येमा येमा. पाहून नुसता खाटावर बसतो. पाहुणे म्हणले चहा.
थोडा रसा. भाऊने म्हणले दूध, थोडी दारू. पप्पा म्हणला बायकोने केली वय. अगं मग चाललाय सोच, मग नवीन आहे, मसाल्याचा अंदाज नशील, असं होतच असतं. आपलीच गाडी ना आपलीच मडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी, हातातली बिर्डी तो वडतोय काडी आणि त्याची बायको आणि आई मात्र आटगोळे तर का. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे. माँ बाप को कोई नहीं माने, माँ बाप को कोई नहीं माने, औरत को मुँह मार, औरत को मुँह मार. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे माँ बाप को कोई ना माने, औरत को बेईमान, साधु संत को कोई ना माने, हिजड़ा को बेईमान. आई रे बेईमान दुनिया, आई रे. ह्या जगात बाळामध्ये आई वडिलांना किंमत नाही, मग काय सुमळ्या कोणाला किंमत रे. अय टोपीवाले उठ. तुझ्या मामाला पोरगी आहे का? मामाला पोरगी आहे का? किती? हा? एक. तुला भाऊ आहे का? हो, जो जास्त प्रयत्न करेल तोच गट जिंकल. खाली बस. तू असत मोकळा तसं पाठी मागचा. अय काय तोंडे उठ. तुझ्या मामाला पोरगी आहे का? किती? एक. आणि तुला भाऊ एक. मग तुझं जमलं. तुझं उठ. खाली बस. तू त्याच्या पाठीमागचा थोडी. उठ नाही. उठ काय तोंडे उठ. तुझ्या मामाला पोरगी आहे का? किती? 2. आणि तुला भाऊ 2 आहेत. 2 आहे. 1 आहे का? बोल ना. एवढा झाला की काय तू? तू हे पिवळा शर्टवाले उठ. विठाला विठा विठाला 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 विठाला. ते पोरं पेपर झाले करा सर्वांचे. पेपर झाले तुझे. अय पिवळा शर्टवाले तुझे रे काय तोंडे तुझे. अय सुमळे तू कॉपी करून पेपर नका पासू. मोठेपणे लय अवघड आहे. असे 2 मित्र होते सख्खे मित्र, सकाराम आणि तुकाराम. तुकाराम होता हुशार आणि सकाराम होता ढ. पण सकाराम लय हुशार. सकाराम तुकारामच्या कॉप्या कुरकुरु पास व्हायचा. सकाराम 9 झाला, 12वीला गेला, ते पण तुकारामच्या कॉप्या कुरकुरु पास झाला. आता नोकर लागायची होती. मास्तरनी
तुकारामला बोलवलं. कोणाला बोलवलं? जोरदार. कोणाला? कुणी? कोणाला? शुद्धीवर येत. मास्तरने तुकारामला बोलवलं. तुकारामला पहिला प्रश्न विचारला, या भारताचे पंतप्रधान कोण? तुकाराम म्हणला, सर नरेंद्र मोदी. दुसरा प्रश्न विचारला, भारत स्वातंत्र्य केव्हा झाला? तुकाराम म्हणला, सर 1942 पासून प्रयत्न चालू होता आणि 1947 ला भारत स्वतंत्र झाला. तिसरा प्रश्न विचारला, माणूस चंद्रावर राहू शकतो का? तुकाराम म्हणला, सर शास्त्रज्ञाचा शोध चालू आहे. तुकाराम पास झाला. आता तुकारामने सकारामला प्रश्न उत्तर सांगून टाकले. आता मास्तरने सकारामला बोलवलं. कोणाला बोलवलं? जोरदार. कोणाला? कुणी? मातंनी. मास्तरने सकारामला बोलवलं. सकारामला पहिला प्रश्न विचारला, तुझं नाव काय? नरेंद्र मोदी. मास्तरला तर चक्करच आले. मास्तरने विचार केला, हे गल्लीतला असेल, हे दिल्लीतला असेल, असू शकतं. दुसरा प्रश्न विचारला, आणि तुझा जन्म कधी झाला? 1942 पासून प्रयत्न चालू होता आणि 1947 ला जन्म झाला. मास्तर तर जागेवरच मेलं. मास्तर म्हणला, सकाराम तू काय येडा झाला की काय? सकाराम म्हणला, नाही शास्त्रज्ञाचा शोध चालू आहे. हे असे काय मुलं समजतात? विठ्ठल सर माझा जन्म बुधवारी झाला. आता मुलाने सरांना प्रश्न विचारला, सर हा तुमचा जन्म कधी झाला? सरांनी सांगितलं, आपला जन्म तर रविवार झाला. रविवारी जन्म होतच नाही का? सुट्टीच असते. सर म्हणले, चुप्पा सकाराम तुला कमराचा बेल्टच काढून मारील. तो म्हणला, सर तुम्हीच बसा. बेल्ट काढून तुम्ही मला मारू शकत ना का? बेल्ट काढला तुमची पॅन्टच खाणे येणार आहे. आता म्हणून मला भगवंत पुढे एकच मागा, ऐसा पुत्र देई गुंडा जगत रे लोके देना, जगत रे लोके देना, जगत रे लोके देना. ऐसा पुत्र देई गुंडा जगत रे लोके देना, जगत रे लोके देना, जगत रे लोके देना. वाचलंय का? मी म्हणलं वाचले. रावणाला तोंड किती? मी म्हणलं 10. तू एका अंगावर कसा झोपत अस? मी म्हणलं तुला का उशाला द्यायचं का त्याला? मी मला ती बजरंग मला विचारला मारुतीला. आता तो पटेलला गेलता ना, आपल्याला काय माहिती? आपण दुसऱ्या गावात जाऊन चुप बसतो. गाव दुसऱ्याचे झपके आपल्याला चिंचोली मधून चुप बसतो. गाव राजू मामाचे झपके तरी आपल्याला. ही वाघ आहे ना मारुती, सोपा नाही. लंकेमध्ये जाऊन तिथल्या मालकाचे दाडे जाळले. हनुमंत महाबली दाडे रावणाचे जाळे, दाडे रावणाचे जाळे, दाडे रावणाचे जाळे. हनुमंत महाबली दाढी रावणाचे
मिशा मिशा असतील काय पिस्तूल आहे मिशा असतील दोघांचं देण वायर सेमच आहे ना म्हणजे गुत्तागुत्त हे धड बुकाच केला एवढी ताकद का अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी अंजनीला माताप कर बसले होते पर्वतावरती फक्त नाम चिंतन कोणतं नाम चिंतन करायचे सर्वांनी हात वरी करायचे चलो महिला पुरुष ते वट्टेवर बसलेले पोलते पोरं हात वर करा किडी पडून मरतील शेवटला हात वर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः तुमच्यासाठी जोरदार टाळी वाजवा सर्वांना एवढे नाम चिंतन आहे मध्ये पहिलं तुम्ही सूर्य फुलावणे असं माना टाकले अशी गुलाब दिसू लागली आता म्हणजे टाळ्या वाजल्यानं माणूस फ्रेश दिसतो ना एक रावणाचा पोरे आणि रावणाचा भाऊ कोण कोण कुंभकर्ण इंद्रजित कुंभकर्ण
दुधाचा थेंब जरी दगडा पडला ना खाट मला दगड दिसत होता एवढी ताकद होती. आता दूध राहिलंय का? ओ चष्मलाजी माय दूध राहिलंय आता बाटली. आता जन्मातापासून तर बाटली तर शेवटपर्यंत बाटली बुवा. फक्त टोपणात बदललं बरजाचं पदरायचे येतं आणि ती मोठी झाल्या मोठी बाटली ती आम्हाला सुधार होत नाही. 100 गंधावले असू द्या 100 टाळ करी ती एक बेवडा ऐकत नाही. ते म्हणतो तुमचा दमच तुम्ही पिऊन दाखवू. हा म्हणजे आमची गाता गेली आमचा मालिका गेला म्हणजे तो 500 ग्रामचा बॉस होता काय पिणार लिहायची तर असतात. 2 म्हातारे पारावर बसले म्हणला दारू पिल्यानं खोकला जातो का? हा खोकला जातो का? दुसरा म्हणला 100% जरा का. तो पण हुशार होता. तो म्हणला दार म्हणलं माझी बायको गेली घरदार गेलं पोळबाल तुझा खोकला का नाही सांग. या अशी पेताडे भंगार लई चित्र. अरे ती गाली नाही वेगळं हे गाली नाही वेगळं कळतच नाही. आता बेवडीनं सांगितलं दारू पिऊ नका व्यसन करू नका. मी गेले काढलीच तंबाखू मंडपाच्या बाहेर गेले लई लांबून मार येतात तर लय आलतेच बुवा. आता तर लईच बारीक पिल्लू होतं बुवा. राजू मामाने लईच निवड मार झाले तर म्हणजे ते आम्हाला तंबाखूड निवडतं कीर्तन संपल्यावर. आता तर 9.5 वर्ष पण लई झपकीत होतं र. अरे दुसरं म्हणलं त्यांनी शानाला दारू पिऊ नका व्यसन करू नका सांगितलं असत्यात हो म्हणायचे असत. अरे त्यांचा धंदाचे अरे नका करू ना घेऊ नका म्हणून छोड़ देसी पीना नहीं
आहे हे ज्योतगुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तैसे झाले माझा जीवा, तैसे झाले माझा जीवा, तैसे झाले माझा जीवा, जीवा तैसे झाले माझा जीवा, तैसे झाले माझा जीवा, जीवा तैसे झाले माझा जीवा, तैसे झाले माझा जीवा, केव्हा भेटशी आता भेटलोच आहे ना, पण आवड असते. प्रत्येक व्यक्तीला आवड असते. ते गाणं नाही ना कोणतरी, आवड मला ज्याची मी ज्याची. प्रत्येक व्यक्तीला आवड असते. काही जणांची पप्पाची आवड असते, काही जणांना खांबा. तेव्हापासून तुम्ही असेच बसलेले, भजन सुद्धा नाही करत. सर्वांनी प्रेमाने भजन करा. ठोकबा रखुमाई
सेवा करा, आई वडिलांना त्रास देऊ नका, तुमच्या पाय पण विनंती आहे, आई वडिलांना झोपा, आई वडिलांची सेवा करा. बारके पोरं, एकोणत्या दिवशी तुम्ही देवाच्या पायी पडू नका, पण आई बापाच्या पायी पडूचे विसरू टाका. आई बाबाच्या पडत नाही, देवाच्या पायी पडतो. देव सोडून देव फिरतो का? आम्ही एवढा आणतो, स्वप्नात सुद्धा नाही आला आमचे देव. स्वप्नात मला विचारला सुद्धा ना, काय जाऊर कर तुझं काय चाललंय, विचार. स्वप्नात मिळालो आम्ही, तुम्ही देव सोडायला विठ्ठल आई वडिलांची सेवा करा. आणि सुना आलेत ना कीर्तन, सुना आलेत का? हा हा तरी म्हणा, सुना आलेत का? जोरदार आलेत का? आणि जावा आलेत का? जावा जावा आले, जावा आलेत का? जावा ऐ जावा, पुढे एक विचारायला जावा. तुम्ही म्हणता महाराज तुम्ही जावा, नाही मला कीर्तन करायसाठी तर गावाने बोलवले. सुना आलेत नाही कीर्तनात. आजपासून सुनबाईने सासूबाईला आई म्हणा. आजच्या घराला काम असलं आणि सासूबाईने सुनबाईच्या खडं फोडायचं बंद करा. ऐ सासा, तो खडं फोडायचं बंद करा. तुम्ही उलट फिरायचं, तुम्ही म्हणायचं माझी सून लक्ष्मी. माझा सुना तोडच नाही, सुनबाई लगेच चहा घेऊन आत्यामाई चहा. जगली नाही, फक्त गोड बोला. आणि म्हातारी बी लई काम करील, सुना सासूबाई लई काम करील. तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा. तुमच्या घरी आले ना पाहुण्यावेळे आले ना, तुम्ही एकच काम करायचं. आमच्या आत्याबाईला ना काम केल्याशिवाय करमतच नाही. फक्त एवढंच म्हणायचं, म्हटलंच म्हातारे घेतलीच भांडी आणि निघाली घासायला. म्हातारे म्हणली की साबण कलस करील, पण भांडी आजपासून सुरमाईने सासूबाईला आई म्हणा. आता घर काम असलं तू माझ्यात माई नाही, धरू का तुमचं पाय. म्हातारी म्हणत जाऊर का दाना ठेवलं का काय. म्हणून आई तू माझ्या तेवाई नाही, मला जन्म दिलेला आहे फक्त 18 वर्षापर्यंत, आणि तुम्ही माझे तुम्हाला कावळा शिवापर्यंत. म्हातारी म्हणते बाया दुसरंच लेकरू आलंय, सासऱ्याला बापासारखं प्रेम करता, सुंदर संसार करता, मला मी आहे म्हणत. तू कशाला चपात्या करते? हो की बाजूला मी आहे ना. ओके जाम झाली म्हातारी चपात्या करू करू. सुनमाई टीव्ही पुढं आणि म्हातारी चुली पुढं. आणि इकडे टीव्हीला मालिका लागली तुझ्या तर माझा जीव रंगला. आता जीव कुठं रंगला आणि इकडं म्हातारी चपात्या कुरू कुरू, आणि इकडून म्हातारी म्हणली लागी रे झाला. पण हसलाच बाई. इथं महिला म्हणणं असलीत ना, हे सज्जन आहे काय पोरो. इथं महिला म्हणणं असलीत नाही काय सज्जन आहे. हे पुरुष म्हणणे असे नाहीत ना, यांच्या का लपड आहे, यांचा लपड आहे, यांचा हसत सुद्धा नाही. विठ्ठल असंच कीर्तन संपलं. एक म्हातारी आणि माझ्यापाशी बोललं, आजी माय कसा चालला पोराचा संसार. वाटोळं झालं वाटोळं. मी म्हणलं पोराचं का पोरीचं? कोणाला सांगू नका, पोराचं. मी म्हणलं कस काय? सुनबाई बेकार, सुनबाई. मी म्हणलं तुला काय करते? नुसती काठावर बसते, काठावर. म्हणलं बसून दे ना. नुसती काठावर बसून टीव्ही बघते, टीव्ही. मला बघून दे ना, पण मला जे मालिका बघायचे ते बघूनच देत नाही. एवढा हळू बोलते तर तुम्ही ध्यान देऊन ऐका. त्या प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती. विठ्ठल
लग्न होणार नाही तर आता लग्नाचं लवकर झालंय. आता पोरे झालेत कमी आणि त्यांना आलाय डिमांड. अहो त्यांच्या आईला आलाय डिमांड. तेवढं त्यांच्या आईला डिमांड ना कांद्याला सुद्धा नाही खायचा कांदा. कुठेही गेलं नाकात नातला झटका. ते म्हणतात आमची मुलगी कोणाला द्यायची नाही हो. मुलगा दिसायला छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, तर आई बाप नसलेच पाहिजे. म्हणजे तुमचं एका पुरेसाठी आमचे आई बाप घालता काय सासा. अपेक्षाच लय मानले. तू आमच्या गावात आणि एकाच लग्नच जमवतं महाराज. लग्न म्हणलं मी जमवतो. तुम्हाला जमला मी जमवतो. तुम्हाला काय करावं लागेल. मी म्हणलं माळ आणि बुक्का. या माळीत आणि बुक्यातच लई पावर आहे ते आम्हालाच माहिती. मी आमच्या गावाकडे माळीने बुक्यानं 10 जणांची सोयरी जमून दिली. 10 जणांची. तुम्हाला काय करावं लागेल. मी म्हणलं माळ आणि बुक्का. माळ बुक्का तर पण जमन ना. ते लग्नासाठी माळ बुक्का घालायसाठी तयार झालं. मी म्हणलं जमू ना जमू. माळ करीत होतंय. त्यांनी माळ बुक्का आणली पण त्यांनी बारीक मानाची माळ आणली. मी म्हणलं बारीक मानाची माळ जमत नाही. बारीक म्हणलं बारीकच बायको भेटेल. तो म्हणला नाही मला मोठी पाहिजे. मला टपुरी म्हणायची माळ. हाटकाला झोपताना कचा कचरत जायचं. मला म्हणायचं लय रुतात. मी म्हणलं लग्न मग रुथून द्या मग रुथून द्या. लग्न म्हणले गडी शिवच्या पुचवायचं. तो असा बारीक बुका लावायचा. मोठाला महाराज टप्परकाला होईल ना. लग्न लावतो टप्पराम बुका टप्पराम मार. कुठे धोतर नेहरू टोपी कोणताही कीर्तनात मी पुढे तो मागो. मी पुढे तो मागो. काही दिवसानं तेच पुढे मी मागो. लोक त्याच्या पाय पडायचे. महाराज महाराज. मला खरं तर किंमतच नाही र. मग कीर्तन द्यायला महिला म्हणायची अगं हे महाराज संघ आलेलं होतो. अजून उलटा विचार करायचे. माऊली संघ राहतंय, व्यसन नसेल, धार्मिक असेल, आईबापाला जपीत असेल, संस्कार दिसतंय, वारकरी दिसतंय, वारच्या घरामध्ये शुक्राला आपली पोरगी देऊन टाका. 10 जणांची सोयरी दे म्हणले आमच्या गावकर. 10 जणांची सोयरी. आता इथं जर कोणाचं जमत नसल मग माऊली जवळकर जिंदाबाद. महिन्यातच लग्न फायनल करतो. विठ्ठल 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 विठ्ठल